अंबाजोगाईमधले काही प्रसिद्ध ठिकाण आहेत जे ऑलरेडी मला माहिती आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी जाऊन आलो. आता आलोच आहे, वेळ आपल्याकडे, तर तिकडे चक्कर मारून येऊ. बरेचसे स्पॉट्स आहेत अंबाजोगाईमध्ये. आणि माझ्यासोबत आहे परत एकदा आलोक, माझा भाचा. ऐतिहासिक शहर आहे, खूप जुनं शहर आहे. आता याचं खरं नाव म्हणजे पहिलं नाव होतं मोमीनाबाद, नंतर मग अंबाजोगाई असं नाव पडलं. ठीक आहे. आता अंबाजोगाईची देवी प्रसिद्ध आहे. त्या देवीच्या नावानेच अंबाजोगाई नाव पडले. अंबाजोगाईमध्ये आलं की हा आहे समोरचा छत्रपती शिवाजी महाराज चौक. इकडनं लेफ्ट घ्यायचा, इकडे कमान आहे, योगेश्वरी देवी मंदिर वगैरे, आणि सगळे स्पॉट्स इकडेच आहेत. इथे बोर्ड लावलेले याच्यावरती कुठले कुठले स्पॉट्स आहेत, तिथे सगळेच आहेत. म्हणजे इकडनं एंट्री घेतली की मग देवीचं दर्शन पहिलं करायचं, योगेश्वरी देवीचं दर्शन करून झालं की मग पुढे सगळे स्पॉट्स आहेत. ती कमान दिसते का, ती कमान तिकडं आहे देवीचं मंदिर, त्या साईडला, ही मागची साईड आहे. आणि इथं समोर इथं पार्किंग आहे, तिथं पार्किंगला गाडी लावून मंदिरात जायचं, दर्शन वगैरे करायचं. आता मी नंतर जाणारच आहे मंदिरात, त्याच्यामुळे आता जात नाही आहे, फॅमिलीसोबत जाणार आहे. आता एकटाच आहे म्हणून नाही जाते. दर्शन झालं की मग मंदिराच्या इकडनंच हा रस्ता आहे. इकडनं गेलं की सगळे स्पॉट्स येतात. सगळ्यात पहिलं आपल्याला लागतं हत्तीखाना. 400 मीटर आलो असेल, इकडे रस्ता लागतो राईटला, आणि समोरच आहे हत्तीखाना. त्या तिकडं आहे मंदिर. जसं म्हटलं 400-500 मीटर आलं पुढं या रोडने इकडे यायचं. आणि इथे खाली नदी आहे, जयवंती नदी, त्या नदीच्या कडेलाच आहे हत्तीखाना म्हणून ठिकाण आहे. प्राचीन ऐतिहासिक ठिकाणे, लेणे आहेत ॲक्च्युली इथं. आणि हे सगळं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंडर गेले, त्याच्यामुळेच बघा ते बांधकाम वगैरे चालू इथं, तटबंदी बांधतायत. हे सगळं नवीन केलं आहे, मागच्याच नव्हतं, हे गेट वगैरे पण नव्हतं. आता हे नवीन सगळं हे करतायत, बरं आहे. आणि बघा इकडनं आतमध्ये जायला एंट्रन्स रस्ता आहे खाली, इकडनं जस्ट एक वरनं तुम्हाला व्ह्यू दाखवतो आणि मग आपण खाली जाऊ. इकडनं असं दिसतं. 1 2 3 4 हत्ती दिसत आहेत मला. चला आता आतमध्ये जाऊ खाली, मग बाकीचं आतमध्ये गेल्यावर बघू काय काय दाखवतो. ऑलरेडी 2 वर्षापूर्वी आपण व्हिडिओ बनवला होता, पण त्यावेळेस कसं आपल्याकडे साधा फोन होता, कॅमेरा क्वालिटी एवढीच नव्हती विशेष. मग आता परत आलो आहे. आणि बघा हे असा रस्ता आहे जायला, कोरलेला रस्ता आहे दगडातून. आणि मग इथून आलो की हे 2 हत्ती पहिल्यांदा आपल्याला लागतात. आता हे बघून घ्या कसं, म्हणजे जी काय अवस्था झाली त्याच्यावरनं कळून जातं की किती जुनं आहे हे. आणि सगळं तुटलं आहे, त्याची सोंड तुटलेली आहे. आणि बघा ह्या आतमध्ये इकडं नंदी आहे. हा सभामंडप आहे मोठा आहे, त्या नंदी मोठा बघा, हा नंदी आहे इथे. याचे पण खराब अवस्था, सगळं तुटलेलं आहे. बघा हा इकडं हत्ती, हा हत्ती जरा व्यवस्थित राहिला आहे. हां हे पण बघा. आता या हत्तीवरनं अंदाजा घ्या की बाकीचे कसे असतील. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं ना तर लक्षात येतं. बघा आता हे सगळे ना, हा पूर्ण अखंड दगड आहे, आणि पूर्ण अखंड दगडामध्ये सगळं कोरीव काम केलेलं आहे थोडक्यात. आणि इकडं आहे सभामंडप, आतमध्ये खोल्या वगैरे जशा लेण्या असतात, लेण्यांमध्ये असतं ना त्या टाईपमध्ये खोल्या वगैरे. तिकडं छोटीशी रूमसारखं आहे, त्या इकडे पण आहे. एवढंच आहे की व्यवस्थित निगा नाही राखलेली, म्हणजे स्वच्छता वगैरे नाही इथं. या इकडे पण एक छोटीशी खोली आतमध्ये. इथं भिंतीवरती शिल्प आहे कोरलेलं, त्याची पण अवस्था काय झाली. एकंदरीत असं आहे. मला वाटतं काहीतरी 10व्या शतकातलं काहीतरी आहे असं ऐकलं बहुतेक. हे बघा, तर व्यवस्थित जर बघितलं या हत्तीकडे तर हे पण खराब झालं होतं असं दिसते, पण हे सगळं पॅचवर्क केलेलं दिसते. काही जे काही सिमेंट वगैरे किंवा लावलं असेल सगळं पॅचवर्क करून ह्याला परत पहिल्या स्थितीत आणण्याचा प्रयत्न चालू आहे. एकंदरीत सगळेच असंच करतील मला वाटतं. आणि या इथे एक पाण्याचा कुंड पण आहे दिसतोय, सभामंडप आहे. याच्याबद्दल एक स्टोरी पण आहे, अशी ऐकली मी, आख्यायिका आहे. योगेश्वरीची देवी आहे ती मूळ कोकणातली आहे, ठीक आहे. तर कोकणातली देवी, त्यामुळे ते देवीला कोकणातले लोक वगैरे बरेच येतात, ज्यांची कुलदेवी येते दर्शनाला वगैरे येतात.
तर ती देवी कोकणातली आहे आणि मग इकडं दंतासुराचा वध करण्यासाठी आली होती. आणि असं म्हणतात की त्यांचं परळी वैजनाथाशी लग्न ठरलं, त्यांना ते लग्न करायचं नव्हतं आणि काहीतरी अट घातली होती असं म्हणतात. आणि अट अशी होती बहुतेक की कोंबडा आरवाच्या आत जर लग्न झालं तर लग्न करेल, नाही तर मग नाही होणार, असं काहीतरी होतं. कोंबडा आरवला आणि मग ते जे काही वराड वगैरे होतं ते इथंच होतं असं म्हणतात. तर हे असं दगडात रूपांतर झालं. हां, त्याचे म्हणून राहिले. हां, दगडात रूपांतर झालं असं कथा आहे म्हणतात. तर हेच ते सगळं वराड तिथं दगडात रूपांतर झालं आहे, अशी काही स्टोरी आहे. आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंडर आहे. आता हे त्यांना काय म्हणतात व्यवस्थित केलं तर याची व्यवस्थित निगा राखली जाईल, म्हणजे लोक पर्यटक येतील. आता इथं इकडं कंडिशन एवढी चांगली नाही आहे, त्याच्यामुळं एवढे पर्यटक येत नाही किंवा काही लोकांना माहीत पण नाही आहे. ज्यांना माहिती ते येतात, पण ह्याचं जर एकदम व्यवस्थित रेनोव्हेशन केलं, मेंटेन केलं आणि इथे पण समजा तिकीट वगैरे समजा काही नॉमिनल ठेवलं 2 रुपये 5 रुपये तर लोक कदाचित येऊ शकतात आणि पर्यटनाला चालना मिळू शकते. इकडं अजून बरेच स्पॉट आहेत पुढं पण आपल्याला बघायचेत. पण निघूया इथून दुसऱ्या स्पॉटकडे. 4-5 ठिकाण आहे तिकडे पुढे अजून बघायला. बाहेर आलो की या साईडला बघा इकडे कमान आहे, तिकडं आहे रेणुका देवी मातेचं मंदिर. या कमानीकडे जाऊ आपण. रेणुका देवीचं मंदिर आणि 12 खांबी मंदिर इकडंच आहे. बघा इकडे लेफ्टला गेलं की रेणुका देवीचं मंदिर आहे आणि इकडे राईटला 12 खांबी मंदिराकडे जावं लागतं. परिक्षेत्र परळी वैजनाथ, वन विभाग बीड. तर इथे गाडी लावू आणि दर्शन करू आणि इथून आतमध्ये आलं इकडं समोरचं आहे मंदिर आणि इकडं असं पार्क आहे छोटंसं, मुलांना खेळायला वगैरे, घसरगुंडी वगैरे. इथे दीपमाळा आणि समोर आहे रेणुका देवीचं मंदिर. रेणुका देवी मंदिर. आतमध्ये जायचं मंदिरात. समोर दिसते का देवी, इकडनं बाहेरनं दाखवतो. शांत झालं, आतमध्ये जाऊन आलोत. मागच्या वेळेस तिथल्या पुजाऱ्यांनी आपल्याला माहिती दिली होती, त्या व्हिडिओमध्ये आहे पूर्ण डिटेल माहिती एकदम. पाण्याचं कुंड आणि जे बघा बोर्ड लावले तर मूळ जोगाई मंदिराकडे. तर ह्या साईडला इकडं खाली मूळ जोगाईचं मंदिर आहे. तर मूळ जोगाई मंदिराकडे जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत, थोडंसंच जायचं आहे आणि ते समोर दिसते ते आहे मंदिर. आणि तिकडे समोर तो व्ह्यू पॉईंट आहे, तिथे उभं राहून तुम्ही इथला व्हॅलीचा व्ह्यू घेऊ शकता. कारण सगळं फॉरेस्ट एरिया आहे, त्याच्यामुळे तर पक्ष्यांचे, मोराचे किंवा बाकी प्राण्यांचे पण आवाज वगैरे ऐकायला मिळतात आणि मस्त वाटते. इकडं एकदम शांत वाटते, काही गोंगाट नाही, कालवा नाही, मस्त एकदम शांत एकदम. बघा ही आहे मंदिर, क्षेत्र मूळ जोगाई मंदिर. म्हणजे हे मूळ जोगाईचं मंदिर आहे असं म्हणतात. देवी इथं आली होती आणि आता जे तिकडं आहे मेन मोठं मंदिर जे आहे ते नंतर बांधलेलं आहे, पण हे म्हणतात हे मूळ जोगाई आहे. आता इथं गेट बंद आहे, आपल्याला काही दिसणार नाही. ठीक आहे, तर फक्त बाहेरून दाखवतो कसं आहे ते. आणि हे बघा हे पूर्ण फॉरेस्ट एरिया जसं म्हटलं, इकडं सगळं प्राणी वगैरे दिसतात का रे प्राणी इकडं कधी? मुकुंदराचे तिथून नाही, पण असं इकडे हे एवढ्या नसते. हां इकडं बघा हे सगळं पाण्याचं हे ना, म्हणजे वाहतं पाणी. मग कधी कधी येत असतील प्राणी ना खाली पाणी वगैरे प्यायला. हां तिकडे जास्त आहे. ठीक आहे चला, मंदिर तर बंद होतं, जस्ट दाखवण्यासाठी आलो होतो. आता इथून निघू, पुढे जाऊ. ऑलराईट, आपण इकडनं आलो होतो आणि आता इकडे सरळ चाललोत 12 खांबी मंदिराकडे. आता रस्ता मला माहिती आहे, मागच्या 2 वर्षापूर्वी गेलो ते खराब होता रस्ता. आता कंडिशन काय रस्त्याची माहीत नाही, बघूया. असेल इकडून तर दिसतंय म्हणजे मंदिर, म्हणजे जवळच आहे इथून. फक्त आता रस्ता कसला आहे काय ते. मस्त स्पॉट आहे, म्हणजे इथं बघा ना, झाडी एकदम सावली, गार सावली. आता निवांत येऊन गाडी लावून गाडीत झोपलं किंवा असं जरी आलं बसायला टाइमपास, गारव्याच थंड हवा घेण्यासाठी एक नंबर आहे. रेणुका देवी मंदिरापासून काय जास्त लांब नाही, खूपच जवळ आहे. दिसतं तिथून 1 किलोमीटर पण नाही, अर्धा किलोमीटर पण नाही आहे. तर इकडनं लेफ्ट मारायचा आणि समोर झेंडा दिसतो ॲक्च्युली, ते तिकडं भगवे झेंडे, तेच आहे मंदिर. हा रस्ता जरा बरा झाला आहे, म्हणजे डांबरी रस्ता केला आहे थोडा,
तर मागे 2 वर्षापूर्वी आलतो तेव्हा एकदम खडी होती, पॉइंटेड दगड होते मोठे मोठे. आता ॲटलिस्ट रस्ता तरी झाला, गाड्या जात आहेत तिथपर्यंत. आलोत हा रस्ता इकडनं आलोत या साईडला, इकडंच आता झाडांच्या मागेच आहे रेणुका देवीचं मंदिर. एक तिथून हे मंदिर पण दिसतं खरं पाहिलं तर. आणि इथे गाडी लावली, हे मंदिर आहे बघा, 12 खांबे मंदिर. आता हे आपल्याला बघायचे. आता हे मागे उत्खननामध्ये सापडलं हे मंदिर. आता आधी कुणालाच माहीत नव्हतं हे मंदिर आहे म्हणून. असं खूप पुरातन मंदिर आहे ते. आता आतमध्ये जाऊ, बघू. हे बघा, आता हे याच्यावरनं पण बघितलं की कळतं की किती पुरातन मंदिर आहे हे सगळं. आता हे काय म्हणतात, हे सगळं झाकून गेलं होतं, म्हणजे मातीच्या ढिगाऱ्याखाली होतं. ह्याच्यावर सगळा डोंगर खोदला. आता फॉर एक्झाम्पल ते बघा, समोर तो टेकडी दिसते का, तसं काहीतरी असेल इथे. मग हे सगळं काढल्यानंतर त्यांना कळलं की इथं मंदिर आहे म्हणून. तर हे 12 खांबे मंदिर. चला आता इथून पायरीने आपल्याला वरती जायचं आहे. त्याला 12 खांबे का म्हणतात, कारण हे पूर्ण मंदिर किंवा स्ट्रक्चर म्हणा हे 12 खांबांवरती उभारलेलं आहे, त्याच्यामुळे याला 12 खांबे. छोटा नंदी आहे, तर दर्शन घेऊ. आणि बघा इथे आतमध्ये खाली ॲक्च्युली मंदिर, म्हणजे खाली अशा पायऱ्या खोलगट आहेत, तळघर असल्यासारखे. असं वाकून जावं लागतं कारण बारीक रस्ता आहे आणि खड्या पायऱ्या आहेत. ठीक आहे, हे बघा तो चाललाय, त्याच्यावर अंदाज आला असेल. चला आता आलोच आहे, तर आतमध्ये जाऊन येऊ. हे बघा सगळ्या खड्या पायऱ्या आहेत. आणि हे असं शिवलिंग आहे आतमध्ये. दर्शन घेऊ महादेवाचे. हे बघा, हा खरं तर मुख्य प्रवेशद्वार आहे, कारण इथं इकडे एक नंदी दिसतोय. आता इकडे पण एक होता, आता नाही दिसतोय. तर इकडनं मेन एंट्रन्स प्रवेशद्वार, मग इकडनं आतमध्ये. तसंच मंदिरात आलो नाही ना, असं जास्त नाही. पहिलीकडे फक्त हे सपोर्ट आहे, त्या साईडला सपोर्ट आहे. दगडांवरती टेकलं आहे ते मंदिर. खरं तर या मंदिराला 12 खांबी सकालेश्वर मंदिर असे म्हणतात. हे महादेवाचे मंदिर आहे. हे मंदिर 12 खांबांवरती उभे असल्यामुळे याला 12 खांबी मंदिर असे म्हणतात. 2017 साली या भागात उत्खनन करताना आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला हे मंदिर सापडले असून हे मंदिर 12व्या शतकातील म्हणजे यादवकालीन मंदिर आहे असं म्हणतात. हा दगड म्हणा, तिकडे छोटे छोटे आहेत त्या साईडला आहेत, तिकडे पण काय ठेवलं तिकडे आहेत भरपूर. म्हणजे यादवांच्या काळातलं हे मंदिर असं म्हणतात. तर खाली आलो होतो आपण, आणि तिकडे समोर जे पत्रा शेड दिसतंय का, एक तिकडे चक्कर मारणी खाली. तर लोक म्हटले की तिथं पत्र्याच्या शेड खाली मूर्त्या वगैरे ठेवल्यात इथे जे सापडलेले. तर बघून येऊ कसल्या मूर्त्या आहेत काय आहेत. हे काही थोडेफार दगड आहेत वाटतं तिकडे, म्हणजे तिथं त्या दगडावरती काही मूर्ती कोरलेली आहे. इकडे आहे बहुतेक ह्यालाच ते बहुतेक म्हटले की मूर्ती आहे तिथे. तर बेसिकली दगडच आहेत, काही दगड इकडे ठेवलेले आहेत. तिकडं नंदी दिसतोय बघा तुटलेला. हे बघा इथे नंदी आहे, तो 2 नंदी आहेत. हा एक नंदी आणि हा एक नंदी ज्याचं मुंडकच हे केलं तुटलेलं आहे. म्हणजे हे एवढं चर्चेत नव्हतं आधी, लोकांना माहीत नव्हतं. आता जसं म्हटलं की उत्खननामध्ये सापडले, मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी म्हणले ना, 5-6 वर्षापूर्वी सापडले. त्याच्यानंतर आता इथं थोडंफार रिनोव्हेशन वगैरे केल्यानंतर लोकांना अजून जास्त ह्याच्याबद्दल कळेल. लोकांना अजून तरी बऱ्याच लोकांना माहीत नाही. ज्यांना माहिती आहे ते येतात बघायला. आपण आपल्या भागात आलो, म्हणजे आपल्या गाव, आता हे आपलं गावच आहे अंबाजोगाई. तर इकडले जे काही पर्यटन स्थळं आहेत ते आपण म्हणजे फिरलं पण पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचवलं पण पाहिजे. दरवर्षी आम्ही फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या द्यायचो गावाकडे, जे काय असेल 8-10 दिवस 15 दिवस थांबायचो आणि मग निघून जायचं. इकडं असं कधी येत नव्हतं, कारण माहीत नव्हतं आपल्याला. मग जसं वय वाढलं आपलं, क्युरियोसिटी वाढल्या, नवीन आता हे सगळं यूट्यूबमध्ये घुसलो, मग ते क्रेज असते ना,
ऐतिहासिक गोष्टी म्हणा किंवा नवीन नवीन ठिकाणी जाऊन भेटायचं बघायचं ते सगळं वाढल्यामुळं हे माहीत पडलं. वाटतं ना इथं पण काहीतरी त्या काळी पायऱ्या वगैरे असतील आणि कुंड वगैरे आहे ना, कुंड असेल. हां, तर कारण तिथं पायऱ्या दिसल्यात मला आणि पाणी एवढं म्हणलं खाली त्या काळी कुंड वगैरे असेल. तर रेणुका देवी माता मंदिर आणि बाराखामी मंदिर तिकडून निघालोत. आणि बघा इथं आलं की सरळ एक रस्ता जातो आणि राईटला जातो. आता या साईडला राईटला गेलं तर मुकुंदराज स्वामी मंदिर येतं. हे बघा इथं असं दिसतं का चुना आहे, म्हणजे नाही का पूर्वीच्या काळी बांधकामासाठी चुना वापरायचे ते सगळं. तर गाडी लावली पार्किंगला आणि इकडे आहे म्हणजे खाली मुकुंदराज स्वामी मंदिर. आद्य कवी श्री मुकुंदराज स्वामी समाधी स्थळ. तर इकडे एका कमानीतून आतमध्ये पायऱ्या उतरून खाली जावं लागतं मंदिराकडे. आणि बघा इथं पण काम चालू आहे, सगळं पायऱ्या वगैरे आणल्या. तिथं काही तुटल्या होत्या. हां ते काय पलीकडलं तिकडं पायऱ्या लावल्यात नाही नवीन. चला थोडंसं खाली उतरून जाऊ. इकडनं पायऱ्या खाली उतरून आलो की इथे हा व्ह्यू पॉईंट आहे. पूर्ण व्हॅली आहे इकडं. हे सगळं खाली आता इकडनं दिसतंय का माहीत नाही, पण हे सगळं खाली पाणी आहे, सगळं वाहतं पाणी. आणि तिकडे बघा धबधबा होतं पावसाळ्यात साईडला. आणि या इकडे अजून पायऱ्या उतरून खाली जावं लागतं मंदिराकडे, समाधी मंदिर. हे बघा ह्या नवीन पायऱ्या आता टाकल्यात. आणि या साईडला समोरनं भरपूर मोर वगैरे असतात. बरेच झालो ना मी, तर मोराचे आवाज वगैरे आणि मोर दिसलेला पण या साईडला. आता एवढं उन्हाचं तर मला नाही वाटत काय दिसेल प्राणी किंवा मोर. 4-4:30 हां, संध्याकाळच्या वेळेस आलं की इकडं मग मोराचे वगैरे आवाज भरपूर येतात. मस्त वाटतं इकडं आल्यानंतर. संध्याकाळी ॲक्च्युली यायला पाहिजे, कारण इकडं नाही सूर्यास्त पण दिसतो, इकडे सूर्य मावळतो, त्यामुळे तो एक व्ह्यू संध्याकाळी मस्त दिसतो. जावं लागतं मंदिराकडे. आणि ते झाड वगैरे त्या शेड दिसते मला इथून, तिथं खाली तिथं आहे मंदिर, समाधी मंदिर. बऱ्याच जाऊन आलो, दरवेळेस येतो जाऊन मी, तर आता तर नाही जाणार. ऑलराईट बघा आपण इकडनं आलोत. ह्या डोंगरा घाट आहे ॲक्च्युली. हा घाट उतरून गाडी इथं लावली आणि या साईडला आहे बुट्टेनाथ. पूर्ण जंगल परिसरच आहे. समोर दिसतं आता नदी, पण पाणी तर नाही तिकडे एवढं, पुढं थोडं कमी झालं पाणी. नदीचं पात्र आहे हे सगळं, दगड वगैरे हेच इथपर्यंत नदी. आणि बघा ते तिकडे दिसते का, आम्हाला झूम करतो, ते दिसतंय ते शेंदूर वगैरे लावलेलं, ते बुट्टेनाथ म्हणून वरती डोंगरावरती थोडं येते, बुट्टेनाथ म्हणून म्हणतात. तर मला वाटतं इकडं काहीतरी लोखंडी पायऱ्या होत्या जायला आधी, आता नाही, ते तुटल्याच वाटतं, त्यामुळे वरती काय जाता येत नाही. म्हणजे बेसिकली नदी क्रॉस करून पाण्यातून पलीकडं जावं लागायचं. ही कुठली नदी? हीच जयवंती नदीच असणार आहे. हां, ही जयवंती नदीच आहे. तर ह्या नदीवरूनच आधी अंबाजोगाईला नाव होतं जयवंती नगर. मग निजामांच्या काळामध्ये मोमिनाबाद नाव होतं. त्याच्यानंतर मग आता जोगाईचे देवी जी आहे योगेश्वरी देवी, त्या देवीच्या नावाने या शहराला नाव पडलं अंबाजोगाई. तशी नदी हे मस्तपैकी वाहत चाललेली आणि उंच असं डोंगर आहे. सगळ्या डोंगरांच्या मध्येच आहेत. आपण आता निघू इथून, इथपर्यंत जातं. ह्या साईडला पुढं नागनाथचं जगह आतमध्ये पुढे जंगलामध्ये तिकडे तर नाही जाणार, कारण त्या आतमध्ये धबधबा आहे मस्त एकदम ठिकाण. 1-1.5 किलोमीटर आतमध्ये जावं लागतं चालत. आणि तिकडे वरती गेल्यावरती धबधबा आहे, थंडगार पाणी असतं तिथं, वरनं असं पडणार आणि साचलेलं पाणीवरती आणि वाहतं पण आहे, म्हणजे 2 लेअरमध्ये असं पडतं पाणी. ते मस्त आहे ते. पण आता सध्या ते आता तिकडं जायला वेळ नाही, पण चांगलं आहे ठिकाण ते. आणि तिकडे रेंज वगैरे नसते, मोबाईलला नेटवर्क नाही, इकडं पण नाही आहे नेटवर्क. आता ऑलमोस्ट एवढे सगळे ठिकाणं आहेत बघण्यासारखी. अंबाजोगाईला जर देवीचं दर्शन झाल्यानंतर मला वाटतं 1 तासाभरात तुमचं सगळं बघून होईल, फक्त बघायचं म्हटलं तर. आता हा व्हिडिओ इथं स्टॉप करू. बाय बाय.